जामीन करणाऱ्या मॅडम, म्हणाली ते हवालदार मला म्हटले की मॅडम आल्यात. मला वाटलं सावित्री आली की काय. असो, थँक्यू, मला मदत केलीस, खरंच थँक्यू. अरे थँक्यू काय, मैत्रीत हे सगळं बोलून दाखवायचं नसतं. नशीब आमच्या ओळखीचे एक वकील होते, मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी लगेच मदत केली. अर्जुन, हे सगळं काय काय प्रकरण आहे? अचानक खानावळीत पोलीस काय येतात, तुझ्यावर आरोप काय करतात, तुला असं घेऊन काय जातात? मला म्हणाली प्लीज प्लीज आपण बोलू या गोष्टीवर. मी सांगेन तुला कधीतरी. बरं चल. कुठे? अरे असं काय करतोयस? तू काहीच खाल्लं नाहीयेस. तू जेवत असताना ते आले आणि तुला घेऊन गेले. थोडंसं खा, चल. नाही नको, मी ऐक ना, मी बाहेर कुठेतरी खाईन. अरे असं काय करतोयस? चल. ऐक ना, बघेन मी. चल. अर्जुन, थांब. मनाली इथे. याचा अर्थ हिने अर्जुनला सोडवलं. काय? अर्जुन सुटला? मामा, भाऊजी, त्या अर्जुनाला बेल मिळाली. अशी कशी बेल मिळाली? कुणी दिली? अर्जुनाच्या भयू आत्ताच्या आत्ता निघायचं. तारा ऐकून तर घे. बोला. त्या अर्जुनाला बेल मिळाली. कुणी बेल दिली तर हुडकून काढ जा. छो म्हणलं का चाललं लगेच, छो म्हणलं का चाललं लगेच. ऐकून घ्या आधी काय. चल तिकडे, चाल होते का? चल. कोणी दिली काय? तुला कळतंय का? तो अर्जुन अख्ख्या गावाचा हिरो आहे. याला बंद केला म्हणल्यावर कोणी ना कोणी मदतीला जाणारच ना, का अडकवणार आहे त्याला. तुझं कसं आहे माहितीये का? मोहळ उठून देतो आणि मध राखायचं सोडून त्या माशांच्या मागे लाग. हा, त्या अर्जुनाच्या मागे लागून काही होणार नाही. हा कारखाना कसा सांभाळता येईल ते बघ, आणि हा संप कसा मिटवता येईल ते बघ. संप नाही मिटला तर नाही मिटला, काय फरक पडतो? काय फरक पडतो म्हणजे? अरे बाबा, नुकसान होईल आपलं. नुकसान आपलंच होतंय का? कामगारांचं पण नुकसानच होतंय ना. अरे त्यांचं नुकसान लहान आहे, आपलं नुकसान मोठं आहे. अरे मग असू दे ना. एकदा त्यांच्या पोटाला चिमटा पडला ना की गपगुमान त्याला आपला पाय धरायला. मग बघ, तर पाय तर शिल्लक राहिले पाहिजे ना आपले. काय सांग. भयू तू हसला? आज मी कुठे हसलो? आतून आवाज येतो इथून.
बयू त्याला सांग हसणं बंद कर. मॅटर वेगळा आहे. आधीच डोकं गरम आहे. हं? सांग त्याला. भैयू मग कसं आहे, निसर्गानं शरीरातल्या प्रत्येक अवयवाला त्याचं त्याचं काम नेमून दिलेलं आहे. गुडघ्याचं काम काय आहे? चालायचं. मेंदूचं काम काय आहे? चालवायचं. आता मला सांग, गुडघ्यानं मेंदूचं काम करायला घेतलं तर वेगळं काय होणार? कळलं का भाई? हा कळलं, म्हणजे मेडिकलचा विषय माहिती आहे मला. ते बस. माहितीये तुझ्या डोक्याने पराक्रम गाजवलाय. इथं आम्ही डोकं चालवलं ना म्हणून सगळ्यावर आपली सत्ता आली. कळलं का? तुझ्यासारखं नाही हवेत बारण 3 ठार माझी आयडिया माझी आयडिया माझी आयडिया करत बसायचं. नाही 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 नाही, मी काय आता तुला इथं शिकवायला वगैरे आलेलो नाहीये. पण भाऊ आता मला सांग, अर्जुन कोण आहे आता? पिसाळलेला कुत्रा आहे की नाही? मग त्याला डिवचलं की मग तू कसा हाणतो हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मग तिथं सत्ता पैसा काही उपयोगाला येत नाही. अर्जुन कसा हाणतो तुझ्या दाजीला सांग बरं. दाजी प्रोटेक्शन, आत्ताच्या आत्ता आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे. ठीक आहे बस. तो अर्जुन आला ना माझं मी बघून घेईन. तुझ्यासारखं ना कायमचा अपंग नाही. मी कळलं का? हे बघ त्याला कसा आडवा करायचा ना ते चांगलं कळतं मला. तुझं खरं रूप जर त्याला कळलं ना, तुझा लांगडा पाय घेऊन तुला खुरटत पाळता बी येणार. त्यावेळी तुला माझी गरज पडणार आहे ह्या बलरामाची. आयुष्यात तुझ्याच्यानं काय झालेलं नाही. त्यामुळे 4 पुस्तकं वाचून येऊन मला शांतपणा शिकवायचा नाही. सॉरी माझ्याच्यानं काही घडत नाही म्हणल्यावर मी नाहीच बोललं पाहिजे. सॉरी. बरोबर आहे तुझं. सॉरी. पण माझ्याच्यानं काही होणारच नाही असा विचार करू नका बरं. दाजी मी सांगतो तुम्हाला, आपल्याला प्रोटेक्शनची लई गरज आहे. मामा सांगतो दाजींना. मला काय करायचं कळतं. तू नको सांगू मला काय करायचं. काय कसं होईल त्याच्याकडे लक्ष द्या. माझ्याच्यानं काही होणार नाही असं नाही, म्हणजे मी काहीतरी हाताला लागलेलं याच्यात, त्याशिवाय हे असे बोलायचे नाहीत. तू चल, मी तुला वाढते जेवायला. म्हणाली ऐक ना, मी परत येतो. हा आत्ता नको. हे असं काय करतोस? 2 घास खा, बरं वाटेल तुला. खरंच नको, मी पुन्हा येईन. हा हे बघ, भरल्या ताटावरून उठून घेऊन गेलेत ते तुला. असं चांगलं नाही वाटत. मी वाढते. म्हणाली नाही म्हटलं ना. आय एम सॉरी, खरंच सॉरी. मी परत येईन ना. सावित्रीनं ना घरी जेवण बनवलं असणार आहे. मी पुन्हा बाहेर जेवून गेलो ना तिला वाईट वाटेल. मला जावं लागेल. ओके बाय.